ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये खूप जवळचे आणि किती वर्षांनी भेटू देत पण तेच आपल्यासाठी जवळचे असतात, कारण सगळ्यात महत्त्वाचं जे एज असतं ते त्यांच्यासोबत आपण घालवलेलं असतं आणि त्यामुळे सगळ्यात जास्त लक्षात राहते ती आपली शाळेतली मैत्री। आणि असे फ्रेंड्स आज एवढ्या वर्षानंतर तुम्हाला भेटत आहेत, प्रत्येकाला आनंद झाला असेल त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून। मला माहिती आहे तुम्हाला एकमेकांशी पण खूप गप्पा मारायच्या, पण मारूया, पण कार्यक्रम पण कंटिन्यू करूया, त्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल बोलायला। बघा काही नाती बनत नसतात, काही नाती बनत नसतात, ती आपोआपच गुंफली जातात, ती आपोआपच गुंफली जातात। मनाच्या इलेशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, मनाच्या इलेशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, त्यालाच तर मैत्री म्हणतात। अशाच या मैत्रीचा हा स्नेह मेळावा इथं आयोजित केला आहे। सन 1997-98 त्याच्या मधल्या काळामध्ये तुम्ही कोण भेटलाय काय मैत्रिणी एकमेकींना? कुणीच नाही। बघा असं असतंय मुलींचं, एकदा लग्न करून गेल्या की आपल्या संसारात अडकलत नाही, बोलावं वाटत नाही, तिचा फोन नंबर मिळाला पाहिजे, ती कुठं असल्यामुळे एवढ्या वर्षांनी तुम्ही भेटलाय, त्यामुळं खरोखर त्यांचा आभार माना। कारण असं होत नाही की ती आता मुली जरी प्रयत्न केला की माझी ही मैत्रीण कुठं असेल, ती कुठं आहे, तिचं काय चाललंय, बरं आहे काय, जरी कॉन्टॅक्ट आपण शोधून मिळाला आपल्याला बोलायचं एकच जोरदार टाळ्या। भेटून सगळ्यांना आनंद झालाच आहे। बघा आयुष्याच्या वळणी पुन्हा एकदा ते शाळेतले सुंदर क्षण आठवण्याचा आणि अनुभवण्याचा हा दिवस। खरंच असं वाटतं आपण सगळ्यांनी ते बालपण परत एकदा अनुभवायचंय, सगळ्यांनी आज लहान हो
एन्जॉय करायची आहे. मी काय आहे, कुठल्या पोस्टला आहे, मी ऑफिसर आहे, मी बँकेत जॉब करतो, मी डॉक्टर आहे, काहीही आठवायचं नाही आहे. ॲज अ फ्रेंड म्हणून मी माझ्या मित्रांबरोबर माझे बालपणीचे दिवस मेमोरेबल करायचं असेल तर प्रत्येक हिने लेडीजला पण सांगते मी कसं करू, इथं मुलं आहेत की मी कसं खेळू, काहीही समजू नका. गणेशवाडी माळभा सन 1997 सालची बॅच इयत्ता 7वीची बॅच यांचा इथं स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. प्रथमतः आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक मी स्वागत करते. आपल्यासाठी जर जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. जर खरोखरच एकमेकांना भेटून आनंद झाला असेल तर जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तसेच तुमच्या शाळेचे शिक्षक आज त्यांचंही इथं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. बघा, बऱ्याच वर्षांनी जवळजवळ 28 वर्षांनी तुमच्या शाळेचा हा स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे आणि एवढ्या वर्षांनंतर तुम्ही सगळे भेटत आहात. खरोखर एकमेकांना या भेटण्याचा आनंद खूप मोठा असेल, कारण खूप वर्षांनी आपले ते बालपणीचे मित्रमैत्रिणी आज एकत्र आलेले आहेत आणि हा स्नेहमेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे. परत एकदा ज्यांनी आयोजन केले त्यांचं मनापासून आभार आणि आलेल्या सर्वांचं इथं स्वागत आहे. आयोजन करतात अशाच प्रकारे तुमच्या या मित्रांच्यामुळं आज हे गेट टुगेदरचं आयोजन इथे झालेलं आहे आणि तुम्ही सगळे आज इतक्या वर्षांनी एकत्र भेटत आहात. पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. शाळेतल्या त्या बेंचवरल्या आठवणी, मॅडमांचं ओरडणं, शिक्षकांचं रागवणं, आपला चोरून डबा खाणं आणि मित्रमैत्रिणींसोबत केलेली ती मजा मस्ती, सगळंच काही आपल्याला पुन्हा एकदा आठवतं. या चला तर मग आपण आनंदाचे ते क्षण पुन्हा एकदा जगूया. जुन्या आठवणींना थोडंसं कमी करते. आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. सर सगळेजण यायचे. खरोखर लकी आहात, एवढ्या वर्षांनी सुद्धा तुम्हाला शिक्षकांचा सहवास मिळत आहे. कारण आपले शिक्षक एका शाळा सोडून गेले आपल्याला लवकर भेटत नाही, काहीतरी निमित्ताचे होत नसतं आणि एवढ्या वर्षांनी तुम्हाला तुमच्या शिक्षकांचा पुन्हा एकदा सहवास लाभलेला आहे. सर कॉलेजला जावं, शाळेत असताना वाटायचं की लवकर मोठं व्हावं, कॉलेजला जायचं, पण मोठं झाल्यावर कळालं की खरं तर सुद्धा शाळेतच आहे. पण हे कळायला खूप उशीर लागला. जीव जन्माला येतो, मोठे होतो, उंच आकाशात बाहेर येतो, पण त्या गुरुना आपण कधीच विसरत नाही, पण त्या गुरुना कधी चालतही नाही. काही आम्ही तुम्हाला विसरलो नाही. गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये 3 प्रकारचे भेटतात. जे पहिली ते 10वी पर्यंतचे, ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंतचे. पण सर्वांना जास्त लक्षात राहतात ते म्हणजे ते पाया भक्कम करणारे शाळा. या 2 अक्षरी शब्दात किती मोठे विश्व सावरलेले आहे याची आपल्याला जाणीव तर आहे, परंतु ते आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यानंतर कळते.
जीवनाच्या कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असणारी जी मित्रना उजाळा गेलेला हा क्षण आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो. आजचा दिवस आपल्या गुरुंना भेटण्यासाठीही परवानीच आहे. त्यामुळे आपण एकमेकांच्या दुःखात कायम भेटत असतं आणि त्या शिक्षकांची सुद्धा आपल्यावर खूप मोठे उपकार असतात आणि असे सर्व शिक्षक आपल्याला तुम्हाला लाभलेले आहेत. खरोखर त्या शिक्षकांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. सर, तुमच्यामुळेच ही पिढी घडलेली असते. भले तुम्ही कोणत्याही पदावर असाल, पद महत्वाचं नसतं, आपण जे करतो ते काम महत्वाचं असतं आणि ते किती प्रामाणिकपणाने आपण निश्चय करतो ते महत्वाचं आहे. तर असे गुरु आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मुलाच्या मार्गदर्शनामुळे आपण घडत असतो. त्यामुळं या शिक्षकांचा आशीर्वाद मिळणं खूप महत्वाचं आहे. तर आपण सगळे 7वी बॅच 1997-98 बॅचचे कुमार विद्या मंदिर माळगाव गणेशवाडीचे विद्यार्थी आम्ही तुमच्या ह्या सर्व गुरुजनाचे नाईक सर, बटके सर आणि पेरकाळे सर या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमाची अरेंजमेंट करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींचे सुद्धा स्वागत करते आणि आभार पण त्यांचे मानते. आणि जो मोकळा बोलणारा मुलगा असतो तो लास्ट बेंचला बसत असतो. मग सर त्याला विचारतात, तुझ्या किती प्रती संपल्या रे? तर तो म्हणतो, सर माझ्या 100 प्रती संपल्या. मग सरांना आश्चर्य वाटतं, बाकीच्या मुलांना पण आश्चर्य.
थोडंसं झाड क्रॉस करा. मी आता शिकत होतो आणि शिकूमध्ये भरपूर प्रमाणात मी डेव्हलप केलेला आहे. मला एक मुलगा आहे स्वाती विनायक शिंदे. मला एक मुलगा आहे हर्षद विनायक शिंदे. माईक जवळ धरा, ऐकू येत नाही कोणाला सगळ्यांना ऐकलंय. माझा आवाज कसा तुझ्यापर्यंत चाललाय? माझं नाव कर्नाजी शबाना जमला. मी ग्रंथ आहे आणि मला एक मुलगा याच्यामध्ये माझं नाव संदीप नांगरगोटे. मी शेतीच करतो. मला एक मुलगी आहे, 7वीला आहे. मिसेसचं नाव माधुरी संदीप नांगरगोटे. आणि येऊन कसं वाटलं? म्हणून नियोजन चालू केलं त्या. स्वतःची ब्रँच आहे पुण्यामध्ये आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इथे येऊन एकदम छान वाटलं. मला वाटलं नव्हतं की येऊ शकेल पण आले. मी विजय गरवाडे. मी प्लटूनचा व्यवसाय करतोय आणि मला एक मुलगा आहे, तो 9वीला आहे आणि मुलगी 6वीला आहे. बरोबर. मला नीट बोलायला येत नाही, हसू नका. मी गजानन जोगी. मला 2 मुलं एक मुलगी आहे. मुलीला लगेच दिलोय. 2 नातू झाले आहेत. पोरगा काही एक मिस्त्री काम करतोय, अजून शाळेला जातोय आणि माझ्या बायकोचं नाव शोभा गजानन जोगी. गौंडी काम करतो. गौंडी काम करतो. मुलं किती तुम्हाला? मुलं 3 मुली आहेत. एक 9वीला आहे, एक 5वीला आहे, एक आता 5वीला. मित्रांना भेटून कसं वाटलं? काय चांगलं. सीमा कांबळे, सीमा सुरेश कांबळे. मला 2 मुली आहेत. एकटी 12वी झाली, एकटी 9वीला आहे आणि ते खूप छान वाटलं. आम्ही जवळजवळ 27 वर्ष भेटत आहोत. आणि केलेले आरोग्य त्यांचं
काम करतोय. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा 8वीला आहे, मुलगी 7वीला आहे. आणि माझ्या मिसेसचं नाव संपूर्ण सचिन नानुरे. संपूर्ण सचिन नानुरे गावामध्ये आमच्या 34 पतसंस्थेचे मॅनेजर. छान. कसं वाटतं सगळ्यांना भेटून? ते सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. माझं माहेरचं नाव तोगे, सासरचं नाव एक 10वीला आहे. कसं वाटतं सगळ्यांना भेटून? छान वाटतं. याने करतो, शेती करतो, 2 मुलं आहेत. खूप छान. ड्रायव्हर बायको सुद्धा सांगता येते. माझं नाव मीनाक्षी परिवार. नवऱ्याकडलं मीनाक्षी परी. 2 मुले आहेत. एक डिप्लोमा आहे, एक 10वी झाली. तुम्ही काय करता? गृहिणी आहे. छान. कसं वाटतं सगळ्यांना भेटून? छान. हां. नेक्स्ट या तुमच्याकडं. हॅलो, माझं नाव इस्माईल नाकांदार. मी गणेशमध्ये पतसंस्थेमध्ये सचिव म्हणून काम करतो. माझ्या पत्नीचं नाव शैलास. 2 मुलं आहेत. मुलीचं नाव माहिरा आणि मुलग्याचं नाव वसंती. कार्यक्रम करून खूप छान वाटलं. सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. धन्यवाद. नेक्स्ट. हॅलो, माझं नाव आसमा पोरू. मिस्टरांकडून आगमन मुलावर. परत 2 मुले, एक मुलगा आहे, मुलगी आहे. मुलगी जोड, मुलगा आता सध्याला 11वी करत आहे. खूप छान. मस्त. माझे नाव विनोद आंबे. माझं दुधाचा व्यवसाय आहे. मला एक मुलगा आहे, तो 7वीला आहे. येथे येऊन खूप छान आहे. साखरचे नाव सुरेखामध्ये मला 2 मुली मुलगा आहे. मुलगी 9वीला, मुलगा 5वीला आहे. नाव शीतल गोरवाडे. मिसेसचं नाव ज्योती शीतल गोरवाडे. हे मुलगा आहे. कसं वाटलं ते? चांगलं. या. जर टाळ्या वाजवा की. मला मराठी बोलायला जरा अडकते, त्याच्यामुळे चालतं, बोला. बोला बरं. माझं नाव नानी माळी. आता रेखा खिचडे करून राहणार आहे. तर एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी डिग्री कंप्लीट केल्या. मुलगा 14वीला आहे. हाऊस वाईफ आहे आणि घरात खूप छान. कसं वाटतं सगळं? तिथं आहे तर छान होतं. म्हणजे 27 वर्षापासून मला मुलाची वाईफ नाही. माझं सगळ्यापेक्षा अगोदर लग्न झालंय. शहरात काही पोलीस मुला खूप छान. खूप छान. माझं नाव मयूर मागळे आहे. मी शेती करतो. बायकोचं नाव पूनम मागळे आहे. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. तेवढं छान. खूप छान. या नेक्स्ट. पुढे या. अलका जाधव माझं नाव. नवऱ्याला सालकाला कुणाचावर. मी गृहिणी आहे. 2 मुलं. मुलग्याचं निकोट खूप झाले. मुलाचं पडलं. इथे येऊन छान वाटतं. छान. मी इंद्राज मला विशेष नाव प्रभूषण इंद्राज मला. मी व्यापार व्यवसाय करतोय. तर सगळे मित्र एकत्र 26-27 वर्षानंतर आनंद करतात. खूप छान वाटतं. खूप छान. या. माझं नाव निकिता बोंगे. मुलाचं नाव ज्योती विपुल पांढरे. एक मुलगा आहे, गृहिणी आहे. पहिली आहे. खूप छान. जरा जोरदार टाळ्या. मी शेती करतो. एक मुलगा एक मुलगी आहे. माझे नाव बापूजा राजा सत्ते. माझे सासरचं नाव बापूजा शौकत देसाई. माझं मिस्टर साधू व्यावसायिक आहे. मी माझं खूप व्यवसाय साबू सांगा की थोडक्यात सांगा. लय लांब नको. पिठाची गिरण आहे, चटणीचा डाका आहे, चांदी फोन सेंटर आहे, सोन्या चांदीचे फिरते आहे, रस्त्याचे पेपर आहे. काय काय करतात जरा जोरदार करा. माझं नाव संतोष ऋषी. मी शेती काम करतोय. मला एक मुलगी एक मुलगा आहे. एक मिनिट. आज बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे दादा. एक हे थँक्यू. एक 4-5 पत्रिका त्यांच्यासाठी. चला नेक्स्ट लेडीज तयार. मी श्री दत्त कारखाना येथे पॅकेजिंग क्लास म्हणून काम करतो. कसं वाटतं सगळ्यांना भेटून?
डॉक्टर CMA झालेले आहे. आता मी सध्या मुंबईमध्ये काम करतोय आणि खूप बरं वाटतं. मला 2 मुलं आहेत, ते एक पोचलं आणि एक गेला आहे आणि खूप बरं वाटतं हे आजचं दिवस बघून. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू श्रीकांत भावना आणि अजून एन्जॉय करू असं मला वाटतं. थँक्यू सो मच. नमस्कार, मी मनीषा सुरेंद्र देवकाळे. माझ्या लग्नानंतरचं नाव आहे मनीषा सतीश नलवे. मला 2 मुली आहेत, एक मुलगी 9वीला आहे, एक 5वीला आहे आणि माझा स्वतःचा चटणी आणि मसाल्याचा व्यवसाय आहे. असं वाटतं सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. परिवार मला 2 मुलं आहेत, 2 मुलं आहेत. एकटा मोठा आहे तो अनूप आहे, तो 7वीला आहे आणि छोटा आदित्य आहे, तो नंतर 4थीला आहे. आता इंग्लिश मिडियमला आहे 2 नंबर. मिसेस रेश्मा महिवाळ, ती सर्व्हिसला आहे दत्त कारखान्यामध्ये आपल्या ह्याच्याबरोबर शबानाबरोबर शाहिदाबरोबर शाहिदाबरोबर. आणि मी 2004 ते 2017 पर्यंत फ्लोरिकल्चरमध्ये असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर जॉब केला. जॉब केल्यानंतर कळालं की काय इंटरेस्ट नाही आहे जॉबमध्ये. म्हणताना मी काय केलं, 2019ला जो लॉकडाऊन पडला त्याच्यामध्ये ठरवलं आपण काहीतरी शेतामध्येच करायचं. म्हणून माझा स्वतःचा पशुपालन दुग्ध व्यवसायाचा छोटासा धंदा चालू केला आहे. 19 वर्ष चालू करत आहे. आता तो थोडा विस्तारात गेला आहे. अजून किती विस्तार येईल हे काय माहीत नाही, पण प्रयत्न चालू आहेत, कष्ट चालू आहेत. मला एक गाणी मी खेळली आहे, ते मी सर्वांना भेटून खूप छान वाटलं. छान. माझं नाव शीतल गाडगे. माझं फार्मसी झालेलं आहे. मी मला गेली 18 वर्ष मेडिकल शॉप चालवतो आहे. मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी अजून 5वी क्लासमध्ये आहे, छोटी अजून LKGमध्ये आहे. माझ्या मिसेसचं नाव मनश्री शीतल गाडगे. एवढं आहे मला छान वाटतं. थँक्यू. नेक्स्ट या कोण आहे? माझ्या लग्नानंतरचं नाव अश्विनी वाघुरकडे. आता लग्नानंतरचं नाव अश्विनी प्रशांत पाटील. मी राज्य पूर्वजला. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी 9वीला आहे आणि मुलगा इंजिनियर आहे. असं वाटतं सगळ्यांना भेटून छान, खूप छान वाटतं सगळ्यांना भेटून. खूप छान. माझे नाव शशिकांत फुलगावे. मला एक मुलगी आहे आणि चॉकलेटचा व्यवसाय करते. तेव्हा फार खूप छान वाटतं. मी कविता सादर करतो. काय करता? मी इलेक्ट्रिशियन काम करतो. खरंच तुमचे सर्वांना वाटतं हे सरासरी मिळून आपले खरंच तुमचे मंडळीचा खरंच. माझं नाव कुमार गावडे. दोन मुलं आहेत, एका 12वी एका 11वी. शेती करतो. 2 मिनिटं घेतोय. इयत्ता 6वीला मी आपल्या गणितीय शाळेमध्ये दाखल झालो होतो आणि आता आलेला मला भगिनीने विचारलं की तू लिखो. मुलं पण म्हणजे तू लिखो. मला तर एका म्हणता आचार्य काय नवीन आले म्हणून असो अशा गोष्टी करत असतात. तर लहानपण देवामुळं मुलगी साखरेचा रवा असं आपण म्हणत असतो. ते लहानपण आपल्या सर्वांना मिळावं. एक दिवस का होईना त्यांना ते लावावं. प्रत्येक जण आता व्यापामध्ये आहे. कोणी असं रिकामं कोणी दिसत नाही आहे. जरी तो शेती करत असेल किंवा बाकीच्या नोकरी करत असेल किंवा त्याचा व्यवसाय दुसरा असेल तरी कोणीही असं रिकामं नाही आहे. त्याच्या डोक्यामध्ये सतत चक्र सुरू असतं आणि चक्रापासून तो थोडंसं अलिप्त राहून एक दिवस का होईना जे म्हणतो ना आपण एक दिवस आपली जिंदगी आपण जगायची आहे ती जगायची राहिलेली असते. ती जिंदगी जगण्यासाठी आम्हाला हे सर्व आपण घडून आणलं. त्याबद्दल सर्व मुलांचं आणि त्यात फक्त 2 वर्षाचा सहवास 6वी आणि 7वी त्यामध्ये देखील मला आठवण काढून त्यांनी घरी आले. मुलं मला सांगितले येऊन आणि त्याबरोबर आमच्या मुलीला देखील त्यांनी मंत्र दिलं. या आमच्या आई आहे त्या आपण असेल नसेल तर मी सांगतो काही असं काही काय वेगळं माहिती नाही. तर
प्रायमरी स्कूल आहे कॅन्स्टेबल स्कूल आहे त्यामध्ये मी कार्यरत आहे. त्याबरोबर तिथं देखील अशी मुलं घडवली वर्गामध्ये असं सदस्य असं वातावरण त्यांना मला माहित आहे, मला जाणीव झालेली आहे की आपण कधीही मोठं व्हायचं नाही, कधी मोठं व्हायचं नाही, आपण लहान म्हणून जगायचं मला माहित आहे. पण इतर ज्या आपल्या व्यवसायामध्ये आहेत ज्या मला भगिनी सांगितलं त्या शिक्षिका कोणत्या आहेत सांगितलं, मी त्याचं नाव फक्त ऐकलं नाही, तर त्यांना माहित आहे जे आता शिक्षण पेशेमध्ये आहे ते मॅडमांना सर्वांना देखील माहित आहे. ते अजून देखील त्यांना बघितलं, काल देखील मी बघितलं, काल एका कार्यक्रमात गेलो होतो तिथे देखील त्याच्यामध्ये तीच भावना आणि तेच भाव आहे की अजून आम्ही लहान आहोत. तर ते भाव आपल्या प्रत्येकामध्ये उतरावे, प्रत्येकामध्ये असावे आणि ती जिंदगी आपण एकत्र जगावी यासाठी हे सर्व सोपट आपण करतो. तर आता कौटुंबिक महिला झाली तर आमची आई कुटुंबातील आहे, बाप्पा आपले वडील आहेत, माझे वडील ते देखील शिक्षक होते, शिकायला होते, आता ते घरी आहेत. मला 2 मुलं आहेत, एक चिरंजीव आहे तो आता 3रीला गेला आहे आणि कन्या आहे ती अजून 3.5 वर्षाची आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्या आपल्या असणाऱ्या मित्रमाच्या भावनेनं किंवा आपुलकीच्या भावनेनं आपण जगत आहोत आणि जगत राहूया. आणि एक दिवस काढून आपण प्रत्येक वर्षी, माझं असं म्हणणं आहे विनायक की प्रत्येक वर्षी काढून एक दिवस असं लहानपणाचं घालवावं असं माझं मत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन म्हणून मी गुरुद्वारा राहतोय, टेलिव्हिजन म्हणून काम करतोय. मला 2 मुलं हे खूप छान. माझं नाव गुन्हा उडगावे, मी शेती करतो. मला 2 मुलं आहेत, एक दुसरीला आहे, एक बारावीला आहे. नाव सचिन पाटील, मी शेती करतो व माझा दूध व्यवसाय आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे, मुलगी 8वीला आहे, मुलगा 7वीला आहे. इथे येऊन खूप छान वाटतं. माझं नाव आनंदा माधव आहे, मी शेती करतो. मला 2 मुले 7वीला आहे, शेती करतोय. म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे, मुलगी आहे 4थीला, मुलगा आहे 11वीला. इथे खूप छान वाटतं. माझे नाव सचिन खटावे, शेती करतो, एक मुलगा एक मुलगी आहे. खूप छान वाटतं. कविता सचिन खटावे. ऐकायला गेले कार्यक्रमाला त्याला विनामूल्य करून दिलेले आहे. त्या सचिन मगरूंचं आपण ते स्वागत करूया. त्याला सत्कार मिळेल. जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करायचं आहे. बघा 10वीचं गेट टुगेदर सुद्धा तुमचं झालेलं होतं, त्यानंतर काही मुलं नव्हती, त्यासाठी परत एकदा या 7वीच्या बॅचचं आयोजन केलेलं आहे. सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार माना. जरा जोरदार ज्यावेळी मी लहानपणी असताना शाळेमध्ये आणि त्यावेळी मी नंतर अर्थमंत्री म्हणून त्यावेळी मला निवडून गेलो. तर अर्थमंत्री असताना त्यावेळी काय झालं, नेमकं आणि 2 होते त्यावेळी. आणि 2 गट असताना त्यावेळी समोरचा नाही तर माझा विरोधक होता अतुल मडिवाळ. अतुल मडिवाळाचे तेवढंच त्याला मार्क्स पडले होते आणि मला बी नाही तर इलेक्शनला तेवढंच हे पडले होते. दोघांचे नाही तर इक्वल झाले होते. मग त्यावेळी आमचे त्यावेळी सर होते अशोक कोल्हापूर सर. मग त्यावेळी काय म्हणाले मला काय नाही आणि दोघांचं इक्वल झालं आहे आणि आता काय नाही आता टॉसमध्ये नाही टॉसमध्ये नाही तर हे बोलून टॉस काय मी तर नाही तर 3-4 नाही तर पुढे नाही तर गोळ्याने कसं वाटलं की आणि तेव्हा तर वाटतं एकच वाटलं की म्हणून मी रडालो. आता काय करायचं होतं, मी आपण कसं करायचं टॉसमध्ये. मग त्यावेळी मला वाटतं की आता काय काढून काय नाही मला तुम्हाला राखीव अर्थमंत्री म्हणून म्हणलं तुम्ही अर्थमंत्री बोलतोय आणि तुला राखीव म्हणून म्हणले. त्यावेळी खरोखरच मला हे काय बरोबर नाही म्हणूनच मला पहिलीला आपण ॲडमिशन घेतलं. पहिलीला सय्यद गुरुजी, चौगुले सर, त्याच्यामध्ये बॅचबॉर्ड एक बघ आहे बरोबर. आपली शाळा कुठे माळावर. शनिवारी ज्या दिवशी आहे त्या दिवशी मुलांनी शेर गोळा करायचं, मुलींनी चालवायचं. सकाळी शाळा बाहेर,
सगळ्या चालू. त्यानंतर दुसरीला गेलं. दुसरीला सुभाष किरपाळे सर होते. ते नुसता मारायचे. दुसरं काय करायचं आनंदाचे मारायचे. अजून आपले 2-3 मित्र आले त्याच्यामध्ये मोलू हे टार्गे गजानन जीवजी त्यांना नुसता मारायचं. नवीन जोडला मारायचं. तिसरीला आम्हाला काय वाटायचं सुभाष किरपाळे सर आम्हाला आमचं लई वाटायचं. सुभाष किरपाळे सर अजून वाटायचं. मग ही अंडा वगैरे सगळे काय करायचे मार खाऊ तुम्ही खाऊ मार. मग गेलं चौथीमध्ये सचिनचे वडील मधून सर पहिला धडा आनंदी आनंदगडे एकच गडे दाखवले. त्याच्यानंतर त्याला रिटायर्डच झाले. रिटायर्ड झाले. मग आम्ही शेडशाळा गेले सगळी थोडे आहेत फोटो वरती. शेडशाळा जाऊन गिफ्ट आणले ते करून सत्कार वगैरे केले. त्यावेळेस जे सर होते ते आठवत नाही पण जी आम्हाला होती ती आठवत्या. त्याच्यामध्ये जहांगीर गुरुजी त्यानंतर सय्यद गुरुजी चौले सर आणखीन एक चौथीला परत माळा चढायचे तो आपला एक मित्र. पहिल्यांदा नमस्कार. कारण मला वेळ झाला थोडा त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार. मला माझं माहेर बुकनाळ आजोळमध्ये मी सातवीपर्यंत त्या शोभा आता दिलेलं माझं शोभा संदीप पाटील आधीचं शोभा अशोक शहापुरे आणि मी 8वीला इकडे आले बुकनाळा. तिथून माझं 10वीपर्यंत कवटेकलर 12वीपर्यंत कवटेकलर. तिथून माझं लग्न झालं. तिथून मी म्हणजे कसं लगेच लग्नाच्या ह्याच्यात तिथंच हे झालं. परत मग मुलांच्या ह्याच्यात मग तिथून मुलगा पण झाल्यावर BA ला ॲडमिशन टाकलं पण झालं नाही. पण मुलं मोठी झाल्यावर मी BA पूर्ण केलं. तिथून माझं ते आता अंगणवाडी सेविका म्हणून मी काम करते. सगळ्यांना भेटून कसं वाटतं? परत सगळ्यांना भेटल्यावर तर आनंद झाला. गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवल्यात म्हणून बरोबर माहीत झाल्यावर फोन केला मी दोघी तिघींना पण दोघी उचलल्या नाहीत. एकटी उचलली. मग त्यानंतर माझं पण कसं चांगलं झालं म्हटलं करूया. शाळा भरपूर बदलल्या. शाळा भरपूर बदलल्या पण सगळ्यात जास्त आठवण मला 1ली ते 7वी आपल्या मराठी शाळेचीच आठवणी अजूनही मनात येतात. स्वप्नात पण दिसतात. तर त्याच्यामध्ये मला कपडे मॅडम जेव्हा आपल्याला शिकवायला मराठी विषय प्रचंड आवडायचा. त्यावेळी माझी इच्छा होती की मी झाले तर मराठी विचारत होता मराठीची पाहिजे होता पण नंतर वेगळं झालं. त्याच्यानंतर बक्के गुरुजींनी आम्हाला छान इंग्लिश शिकवले. नाही सरांचा इतिहास आठवतो. त्यांनी शिकवलेला इतिहास आठवतो. परत केळीबाई गुरुजींनी सुद्धा विज्ञान घेत होते मला असं वाटतंय. आणि सगळ्यात जास्त मला कोल्हापूर गुरुजींनी खूप मदत पण केली आणि त्यांची अजूनही आठवण येते. त्यांनी जो बेस पक्का करून घेतला आमचा स्कॉलरशिपला 4थीला पण आणि 7वीला पण त्या बेसच्या वरती मी म्हणजे खूप म्हणजे त्या गोष्टी अजूनही आठवतात की त्यांनी जे जे शिकवलं मी मुलांनाही सांगते की त्यावेळी शिकलेल्या त्या गोष्टी अजूनही मला लक्षात राहिले आणि म्हणजे अजूनही मी त्याच्यामध्येच काम करते. मॅथ्स विशेष माझा मेन सब्जेक्ट जो आहे तो मॅथ्सच आहे आणि त्याची खूप म्हणजे मला आठवण येते. आणि बटून गुरुजी पण मराठी छान शिकवायचे. बाकी आमच्यात राहुल पहिला असायचा. तो काही पहिला नंबर मला दिला नाही. परत अण्णा आणि माझ्यामध्ये असायचं कॉम्पिटिशन. दरवेळी 2रा-3रा नंबर आमच्या दोघांच्या डिस्ट्रीब्यूट व्हायचा कधीतरी. बाकी मुलींच्या मध्ये आपला तो वर्ग वगैरे आठवायचा. आपण लोटायचो वगैरे ते पण आठवायचं. त्याच्यानंतर स्कॉलरशिपला आम्ही गेल्यानंतर दुपारच्या वेळेस खेळायला थोडा वेळ सोडायचे ना तर ते पावसात सुद्धा आपण खेळायचो. कबड्डी म्हणा खो खो म्हणा घसरून पडायचो. सगळं आठवतंय. म्हणजे त्या गोष्टी खूप अविस्मरणीय आहे. परत गुरुजींनी दिलेल्या छड्या इथे कमी पडतात म्हणून मागे पण द्यायचे. लेट झालं की डबल छडी. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे द्यायचं म्हटलं तर त्या सगळ्या गोष्टी मला पटकन आठवल्या. आणि बाकी जो पाया जो अंगभक्कम झाला जे संस्था आणि एवढंच मला म्हणावं वाटतं की जे एक डॉक्टर बनण्यापर्यंत प्रवास त्याला एकच कारणीभूत असतं ते बेस आणि माझा जो पाया होता त्याला ह्या गोष्टी
हे जर नसते तर आज तुमचं उभं राहिलं सगळ्या डॉक्टर म्हणून. कारण सगळ्यात प्रथम म्हणजे एखादा जर माणसाला जसा पाया मजबूत असावा लागतो तसं ह्या पूजनाने आमचा बेस पक्का केला. इंग्लिश विषय असू दे, बघतेस मराठी विषय असू दे, त्याकडे म्हणा भूगोल विषय असू दे, प्रत्येक गोष्ट असं शिकवायचे की आम्हाला एक इंटरेस्ट असतो तसा आम्ही शिकत गेलो. 7वी नंतर सुद्धा 10वीपर्यंत काय पद्धतीने खूप मिस केलं, पण 10वीपर्यंत आपल्याला नव्हती. 8वी ते 10वी दुसरीकडे शिकायला लागलं. पण मॅडम बोलले की राहुल तू पहिला आलायस असंच पहिला नेहमी येत जा. आणि मी त्याच्यापर्यंत पूर्ण केलं. पुढे पण मला तयार केला. आज खूप मराठीला लुप्त झालेले आहे. जिकडे बघत तिथे इंग्लिश मिडियम पण त्या लोकांचा बेस काही नसतो. पण या लोकांनी बेस बनवलं आणि इंग्लिश पण चांगलं झालं. मला एक एवढंच मी आभार मानतो त्यांचा. आणि असंच गुरुजनांचं हा याच्यामुळे मी इम्प्रेस झालो आणि असेच त्यांची मला भेट मिळत राहावी, वर्ष आम्ही भेट भेटत राहावं हे मी भावना व्यक्त करतो आणि मला 2 शब्द संभवतो. थँक्यू. आणि माझ्या संघात कोणकोण शाळा शिकल्या त्यांनी मित्र मंडळी पुढे गेले आणि मी पाठीमागे पडलो. का पडलो म्हणजे मी नीट शाळात नव्हतो. शाळात पाठी पिशवी ठेवणार आणि आपल्याला त्याच्याकडे वेगळा वेगळा ठेवणार. आता ते मला आठवले मी का ठेवत होतो आणि मी मित्रासंघ का बसलो नाही. माझ्या संघात राहुल कुठे शाळा शिकून मुंबईमध्ये दाखल झाला ते मला मला आनंद आहे. काय म्हणजे माझ्या वर्गात माझे मित्र म्हणतात मी तरी पुढे गेलो नाही, तो तर मला पुढे गेला, हे मला आभार आहे माझा. काय आणि नाही जोडली मला त्यांचं ओळख नाही करा, माझा त्याचं ओळख आहे हनुमंत जोडली. तुमच्या मनाला कॉप करायचे तर बाबा मला त्याचं आठवत नाही. आणि हेच काय मी का मला वाईट वाटत होतं म्हणजे मला शाळा शिकायचं मनात नव्हतं. म्हणजे मनात माझं काय तर शिकायचं करणं इकडं करणं पुन्हा संघाचं भांडण काढणं हे असं. आणि माझा मित्र मंडळी असं सचिन काकाळे, सचिन मनोरे, राहुल गोरवाडे, शीतल गोरवाडे आणि अंगा मराठे हे सगळ्यांच्या गावात मला गाठ पडला. काय एवढं मी बोला आता यांनी पुढे गेल्या ते मला आत्ता आठवलं. तेव्हा एक गेट होतं तेव्हा सगळ्यांनी मिळवलं की नाही हे मला आठवलं. मी अतुल मुलगा आपल्या 1ली ते 7वीच्या बॅचमध्ये सर्व मित्रमैत्रिणींना काय मला पहिल्यांदा अभिनंदन करतो. त्यानंतर मी आज जे कारण म्हणजे गणितोडीमध्ये पार्टिशन बनवले असल्यामुळे मला यावेळी झालं. त्यामुळे सगळ्यांचं जे क्षमस्व आहे काय त्यामुळे माझ्या फॅमिलीचा नका तुम्हाला हे देतोय. मला एक मुलगा आहे, मुलगी हे आहे आणि माझा लॉन्ड्री व्यवसाय आहे. पूर्ण झालं पण मी इयत्ता 1ली ते 6वी पर्यंत कधी शिक्षणाकडे एवढं सिरियसपणे कधी बघितलं नाही. पण मला जेव्हा माझ्या शिक्षणामध्ये जी काही कलाटणी मिळाली, जी काही प्रेरणा मिळाली ती सगळ्या मॅडमांच्यामुळे. जेव्हा तरी आम्हाला 7वीच्या वर्गाला वर्ग शिक्षकाकडून झाले आणि मला आठवतं की दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी एक आम्हाला अभ्यास दिलेला की दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही काय करता, रोज ती डायरी काढायची आणि त्या डायरीमध्ये रोज तयारी यायची. मला आठवतं मी जेव्हा मॅडमांनी विचारली दिवाळी सुट्टी संपली आणि सुट्टी संपल्यानंतर मॅडम आली तेव्हा विचारली की कोण पण लिहिले. मी माझ्या वहीमध्ये छोटे छोटे जे पेज असत त्या पेजेस काढून वही बनवली आणि त्यामध्ये मी लिहिले
नोकरी 30 वर्ष झाली, त्यापैकी 25 वर्षे गणेशवाडी गावात नोकरी झाली आणि पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे नोकरी झाली. कौटुंबिक जीवन म्हटल्यानंतर एक मुलगा आहे, तो मोठ्या कंपनीमध्ये आता कार्यरत आहे आणि 2 मुली आहेत, त्यापैकी एक मुलगी सर्व्हिसला आहे आणि एक मुलगी अजून म्हणजे मेडिकल हँडिकॅप्ट असल्यामुळं ती घरी असते. वैवाहिक सुखी संपन्न आहे आणि घरची कौटुंबिक स्थिती सुद्धा व्यवस्थित आहे. मी रिटायर झालो तरी आता सध्या शेतीकडे लक्ष देऊन हे करतो. घरी कोणी नसते आणि 2 नातवंड आहेत. एक नातू CA करतोय आणि एक नात कॉम्प्युटर सायन्स करून त्याला विवाह झालेला आहे. बाकी सगळं ठीक आहे. थँक्यू. तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना संस्कार चांगले द्या, चांगले शिक्षण द्या. कमी शिक्षण दिलं तर मी चांगल्या गोष्टी शिकवा आणि आपलं आयुष्य सुखी समाधानाने जावं ही सदिच्छा. आज गणेशवाडीच्या शाळेमार्फत हा 5वा कार्यक्रम आहे. आम्ही आयोजित करतोय. आम्ही धन्य मानतो. आज 2 वर्ष झालं आता आम्ही 5वा कार्यक्रम करूया. मुलांनी चांगली पसंत भेटली असंच भविष्यात कार्यक्रम घडव. आम्हाला उपस्थित राहायची संधी मिळवून ही सदिच्छा. आणि हा गेट टुगेदरचा कार्यक्रम या वर्षाचा 2रा आहे आणि गेल्या वर्षापासून हा 5वा कार्यक्रम आहे. या 5 कार्यक्रमामध्ये आमच्या हाताखाली शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं दर्शन आम्हाला होतोय आणि या दर्शन घेण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी तुम्ही आम्हाला शोधत आमच्या घरापर्यंत येत आहे आणि प्रेमानं आमंत्रण देऊन अगत्यानं आमच्या स्वागतासाठी तुम्ही उत्स्फूर्त तयार असता याबद्दल मला खूप खूप अतिशय आनंद होतो. आता हेच कार्यक्रम आता गेल्या वर्षी 2-3 कार्यक्रम झाले, त्यामध्ये तरी बरेचसे विद्यार्थी हे सासरी गोळा झालेले होते. बऱ्याचशा विद्यार्थी ह्या सासूबाई झालेल्या होत्या. काही विद्यार्थी तर नातवंडा खेळत होते. एवढ्या म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षांनंतर तुमचं आम्हाला दर्शन होतं. मग या 30-35 वर्षानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी भेट दिलं असतं त्यावेळी तुम्ही छोटे एवढे असतात, आता एवढे मोठे झालेला. पण त्यामुळं ओळख पटवू शकत नाही, ओळख देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. म्हणून कालच्या कार्यक्रमामध्ये बरेच विद्यार्थी अतिशय आनंदानं कार्यक्रम सादर केले आणि कार्यक्रमाचं नियोजन त्यांनीही सुद्धा चांगलं केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी ठरवलं हे नाही आता पुढल्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम घ्यायचा. पुढल्या वर्षी पण आपण 1 दिवस काय व्हायला सगळ्यांनी एकत्र यायचं असा त्यांनी निर्धारच केलेला. त्या पद्धतीने तुम्हीही असं निदान तुम्हाला वर्षाला जमलं तुम्ही निदान 2-4 वर्षाला का वेळा कार्यक्रमाचं आयोजन करा. सगळे एकत्र या, आपुलकी वाढवा, प्रेम वाढवा, मित्रत्व वाढवा आणि सगळे मताने एकजुटीने एकदिलाने व्यवस्थितपणे राहावं अशी मी सर्वांनी शुभेच्छा देतो. 12 वर्षे काम केले. या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये हे 5वं गेट टुगेदर साजरं होत आहे आणि इथून पुढे मला असं वाटलं, याच्या अगोदर मला असं वाटलं की या गणेशवाडी शाळेमध्येच माझं संपूर्ण सर्व्हिस झाली असते तर मी अजून किती गेट टुगेदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निरोप मला मिळाला असता ते काय सांगता आज जसं असं वाटतं. पण काही घरगुती अडचणीमुळं 2012 साली मला आला शाळेमध्ये जावे लागलं. 2003 साली त्या 2003 नंतर 2012 पर्यंत 10 वर्षे मी त्या शाळेत राहिलो. तिथं पण बऱ्याच मुलांना चांगल्या पद्धतीने सुसंस्कार केलं, चांगलं घडवलं, चांगलं ज्ञान दिलं. पण त्या मुलांना त्या गेट टुगेदरचं विचार त्या मुलांच्या मनामध्ये कधी आलेला नाही. त्यानंतर मी औरंगाबाद शाळेमध्ये गेलो, दोन शाळेमध्ये गेलो. शेवटी रिटायर होण्यासाठी परत तुमच्याच शाळेमध्ये येऊन तुमच्या शाळेमध्ये परत रिटायर झालो. म्हणजे शिरोळ तालुक्याची सुरुवात ही गणेशवाडी शाळेतच झाली आणि शेवट ही गणेशवाडी शाळेत. 31 मे 2019 मी रिटायर झालो.
मग 31 मे महिन्यामध्ये तर सुट्टीचा कालावधी, 15 जूनच्या पुढे शाळा चालू. मग आता काय करायचं म्हटलं, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी मुद्दाम जुलै महिन्यामध्ये ठेवला. का? कारण गणेशवाडी शाळेत आणि माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी त्यांच्यासाठी ती पहिलीपासून तर किंवा 6वी-7वीपासूनचं जे वक्तव्य केलं, खरंच मी स्वतः झाले समजते की ह्या गोष्टीत मी अजूनही लक्षात ठेवलं. आणि आता मुलं गोष्टीमध्ये तुम्ही आता सासरे असे होण्याच्या तयारीत आहात, तर मी आठवण ठेवलं आहे. आणि आज 97-98 विद्यार्थ्यांनंतर 25 वर्ष होत आली हा गेट टुगेदरचा कार्यक्रम घेऊन आणि आम्हाला या प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतला त्याबद्दल प्रथम तुम्हाला सगळ्यांचं धन्यवाद देते तुम्हाला. आणि असा कार्यक्रम घडवून आणणं एका दुसऱ्याचा 1-2 दिवसाचा कार्यक्रम कधीही नसतो. जवळजवळ वर्षभर 6 महिने. काल तर एका विद्यार्थ्यांनी सांगितलं 3 वर्ष आम्ही म्हणत होतो कार्यक्रम घ्यायचा, पण आत्ता हे जमलं. खरंच कार्यक्रम कसा होईल, काय होईल, त्या सगळ्या अडचणी येतात आणि वाटतंय की कसं करायचं. तरी शेतकरीचा वर्ग असून देखील माझ्या विद्यार्थिनी सगळ्या गृहिणी जास्त प्रमाणात असून देखील त्यातून सगळं करून आपल्यामध्ये सहभागी झाल्या आणि आम्हालाही त्यामध्ये सामावून घेतला. त्याबद्दल तुमचे ऋणी राहू. आणि सर म्हटल्यासारखा हा 5वा कार्यक्रम गणेशवाडीचा हा ज्यामध्ये देखील हायस्कूलच्या मुलांनी देखील साजरा केलेला आहे. 2 कार्यक्रम त्यामध्ये देखील मी सहभागी झाले होते. त्यांनी आठवण केली. अशीच आठवण ठेवा आणि आमचीच नुसतं नाही, आई वडील, सासू सासरे सर्व नातेवाईकांची जाणीव ठेवून आपल्या मुलांच्यावर देखील संस्कार ठेवा. हे एवढंच माझं सांगणं आहे की धक्काबुक्कीचं जीवन आहे. त्या जीवनामध्ये फार म्हणजे फार मुलांचं माझ्या नातवंडांकडे बघितल्यानंतर मला अरे देवा आता कसं व्हायचं ह्या मुलांचं असं वाटतं. का ती मुलं एकही शब्द करू येत नाही. का मी काय केलं, ती शब्द मुलांची असतात. एक आठवडे तुमच्या सांगितल्या की आठवत आहे की मला मराठी विषय आवडायचा आणि मला मध्यमबुद्धी गेल्यानंतर माझ्याकडे मराठी विषय दिला. मी काही मुलांना तर स्पर्धेसाठी काही बसायची, त्यामध्ये गोरवाडे काही बसायचं. अचानक कुठलाही विषय दिला, मॅडम कुठलाही विषय असू दे तुझं तू तयारी करायची, मला विचारायचं नाही, तुला कुठं आढळलं फक्त मला सांग. आणि कुठेही गुरुजींना विचार, तुला मार्गदर्शन केले. थोडंसं मार्गदर्शन त्याला असलं की आमच्या वाचनालयामध्ये असू दे किंवा कुठेही तालुक्यात असू दे त्याचा नंबर हा पहिला ठरलेलाच असायचा. आणि खरंच अभिमान वाटला की तो कष्टामध्ये आई वडील घरकाम शेतीचा तो शिकणारच असं म्हटल्यानंतर वडिलांनी कष्ट करून त्याला शिकवलं. तुम्हाला देखील वडिलांनी शिकवलेलंच आहे, पण त्याला जिद्द होती की मी डॉक्टर होईल. तसं जिद्दीनं तुम्हाला जरी होता आलं नाही, कारण विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला शिकता आलं नाही, तुम्हाला शिकता आलं नाही म्हणून तुम्ही खंत बाळगू नका, तुमच्या मुलांना शिकवा आणि त्यांना घडवा हीच अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही असं पुढं जाय तुमची आठवण सांगायला म्हणजे ओळख सांगायला विसरला मुलींनी की सासरचं नाव कुणाचंच नाही सांगितलं, फक्त 2 मुली सांगितल्या. गुन्हागाव आहे की कुंभचीच मी आहे. त्यामुळे माझं काम चौकात गेलेलं आणि मी कोण आहे ती म्हणून नंतर चर्चा करावी मिळते. तर असा कार्यक्रम घडवून आणताना तुम्हाला ज्या कष्टही झाली असतील अशीच आठवण ठेवा आणि उंच भरारी घ्या. तुम्हाला जरी गेला अजूनही येत असेल तर घ्याच. आता एक तुम्ही सांगितलं की 3-4 माझे उद्योग आहे, मी व्यवसाय करते. खरंच अभिमान वाटला. मी आता रिटायर झाले, 3 वर्ष झाली, 15 वर्ष मी सर्व्हिस केली गणेशवाडीमध्ये. जास्त वर्षी तालुक्यात एका ठिकाणी तालुक्यात सर्व्हिस म्हणून 2 वर्ष केली. त्याच्यानंतर परत मी हातून केला गेले, तिथं 5 वर्ष काढली. परत मी मुख्याध्यापक म्हणून आपल्या तालुक्याला सुद्धा काढल्या आले, तिथं 5 वर्ष करून माझी रिटायरमेंट जवळजवळ 39 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालेली. आणि आत्ता निवांत आहे, सुखी आहे, सुखा मुलगा
खेळताना मुलं खेळत असताना तो बसलेल्या ठिकाणी बॉल लागला. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भावांना सत्कार केला, तुझ्या बरेच जेवण झाले. प्रसिद्धीचे मार्गवार्ता आहे. एक महिन्याभरात किंवा 2-3 महिन्यामध्ये कथा संग्रह आहेत, 20 कथा आहेत माझ्या आयुष्यातल्या आपली बऱ्याच ज्या आहेत त्यातल्या कथा मी सादर करतो, कविता सादर करतो, नाटकं घेतो, नाटकं बसवतो. त्यांना नवीन वाटलं पाहिजे, यामध्ये गुंतवायला पाहिजे, गुंतून मी स्वतः राहतोय आणि त्यांना दूर करतो. अशा पद्धतीने माझी वाचन या ठिकाणी करत असतोय. आणि त्यातील एक आपले शिक्षण संचालक आहेत महेश जोशी साहेब आताच्या आहेत, ते 5 जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितलं जे शिकून आले होते नंतर सेमिनारला, असंच गटमध्ये असतं ते शिक्षक साहेब ही गोष्ट आहे का तुझी. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं नवीन काय आहे मुलांच्यामध्ये निर्भवता काय करता. मग त्यांनी म्हटलं तुम्ही काय असं नवीन तुमच्याकडं तर तुम्ही सांगा, पाठवा. मग मी त्यांना माझी एक रचना त्याने पाठवली आणि त्याला ते आवडलं. आत्ता पाठवलं 20व्या सेकंदाला त्यांचा मला रिपोर्ट लगे आला. 20 सेकंद आले फक्त मी बघत होतो. आता पाठवलंय ना, आज पाठवली तर 20व्या सेकंदाला लगेच त्याचा रिपोर्ट मला आलेला आहे. फक्त माझी फोन पोहोचणार आली बस. मुलापर्यंत मी पोहोचतो योग्यच पोहोचतो सांगितलं पाहिजे. आता रक्तामध्येच असल्यामुळे काय विषय नाही, मी चुकणाने असं काय हे नाही. पण सांगायचा कोणी जरी आता परवा म्हटलं की जेवढं चांगलं सांगतोय एवढं शिक्षक आता वर बसणारे जे आपले गुरुवारी आहेत त्यांच्यासारखं आपल्याकडे अजून गुरुवारी आपल्याला भेटले असतील आपल्या प्राथमिक. तुम्हाला माहित आहे ते, तुम्हाला माहित आहे तुम्ही ते जाणणार की ते उपभोगला आहे. मी म्हणतो काय उपभोगला तुम्ही, आता ते मुलांना उपभोगायला कळत नाही. तुम्ही कसं करायला केला लक्ष करा, फक्त सगळ्यांनी ऐकावं. ही एक इच्छा आहे. मला वाटतं आईनं लग्न घातलेलं आहे, सगळ्यांना घातलेलं आहे. तर देखील एवढा मुलांना विनंती की थोडं टाकावं. शेवटचं नाव आहे शाळा सुगंध. शाळेचा दरवळ वेगळा सुगंध, शाळेचा दरवळ वेगळा सुगंध, शाळेमध्ये दुनिया सारी झाली धुंद, शाळविना होत्यात सारेच कंद, चौकटीच राहणी होती झोप बंद. शाळेचा अर्थ आजवरी गुंगना, शाळेचा अर्थ आजवरी गुंगना, काय सांगू देवा मला शाळा शिकवना, काय सांगू देवा मला शाळा शिकवना. शाळेमध्ये हाय वाचायची आवड, शाळेमध्ये हाय वाचायची आवड, खेळात मी काढूया तेवढी सवड, खेळात मी काढूया तेवढी सवड. गाठूया म्हणती अडचणची कर, गाठूया म्हणती अडचणची कर, येऊद्या संकट कितीही आड, येऊद्या संकट कितीही आड. अभ्यासाची गोळी काय कमी गोळीना, अभ्यासाची गोळी काय कमी गोळीना, काय सांगू देवा मला शाळा शिकवना, काय सांगू देवा मला शाळा शिकवना. लागली पाण्याची अशी गोळी, लागली पाण्याची अशी गोळी, संख्या खराची अनंत शकाची काळी, संख्या खराची अनंत शकाची काळी. आईच्या काठावर राशी जशी साडी, आईच्या काठावर राशी जशी साडी, बहुमुखी आकाराची सोडूया गोळी, बहुमुखी आकाराची सोडूया गोळी. पोया जीव माझा दूर सुटना, पोया जीव माझा दूर सुटना, काय सांगू देवा मला शाळा सुटना, काय सांगू देवा मला शाळा सुटना. मुलाकडे बोलू लागलो या बोबडे, मुलाकडे बोलू लागलो या बोबडे, शब्दांची जाळी अन शब्दांचे गोळे, शब्दांची जाळी अन शब्दांचे गोळे. माय मुली जत्रेतील सोनेरी कडे, माय मुली जत्रेतील सोनेरी कडे, रामला त्या समोरी प्रेमाचे सडे, रामला त्या समोरी प्रेमाचे सडे. शब्दांची गाणी कमी करना, शब्दांची गाणी कमी करना, काय सांगू देवा मला शाळा शिकवना, काय सांगू देवा मला शाळा शिकवना. शाळेतला काळापणा पांढरा कडू, शाळेतला काळापणा पांढरा कडू, मारखा खाऊन पोर लागली रडू, मारखा खाऊन पोर
कष्टपी असू द्या आम्ही घर करू शाळेन दिलंय आम्हा शाळेन दिलया आम्हा बाळ करू शाळेन दिलया आम्हा बाळ करू बायकुलची चव मला अजून सुटना बायकुलची चव मला अजून सुटना काय सांगू देवा मला शाळा सुटना काय सांगू देवा मला शाळा सुटना. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है। कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन से एक उम्र चुरानी, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है।
सहारा है, मैं तेरा सहारा हूँ। आँखों में समंदर है, आशाओं का पानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। घेतल्यावर संपते. काय नाही संपत नाही. सगळे शांत बसले, मी एकटी बोलायला लागले. वस्तूचं नाव सांगायचं आहे. विकत आणतो तेव्हा काळी असते, वापरतो तेव्हा लाल होते, फेकून देतो तेव्हा पांढरी असते. नाही, पुढे येऊन सांगायचं उत्तर. नाही, कलिंगड नाही. कलिंगड हिरवळ पण असते, पांढरं पण असते. फक्त ही पांढरी असते. म्हणजे होतं आणि फेकून देतो त्याची पांढरी राख असते.
असेल माहिती आहे ना. आगीवर फक्त मला इकडून अपेक्षित आहे. बोला बोला असं काय असेल ते उत्तर. कोणी क्वेश्चन सर अगदी बरोबर आहे. या पुढे या की सिगरेट जरूर कमी होऊन जातं की नाही. बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. नाव काय तुमचं. अनुभव दिसतोय का. हा आता पुढच्या एक गेम घेणार आहे मी तुमच्यामध्ये. गेमसाठी मला एक 4 लेडीज आणि 4 जेंट्स असे यायचे. 4 लेडीज 4 जेंट्स कोण पण या. गेम छान आहे या सांगते मी. काय करायला लावत नाही. या इथं एक 4-5 जण लेडीज या. खुर्च्या किती आहेत 9. 5 लेडीज आणि 5 जेंट्स या. गेम मस्त आहे. सगळे एन्जॉय करशील. या लवकर. आणि म्युझिक कोणाकडे अरेंजमेंट साइकिल पे घुमा है हाईवे पे मोटर साइकिल भगा के सीट में तुझको अगर सर्दी लगे तो सीट को पीछे लड़के बिठाए. आता मी वस्तू सांगणार आहे. घड्याळ आपल्या खेळकडे घराकडे घेऊन यायचं. ग्रंथ आणल्यानंतर त्यांना परत यायचं. खुर्चीवर बसा घेऊन आलेले बसायचं आहे. खुर्चीवर बसायचं घेऊन आलेले. शेवटी जर तुमचं आउट. खुर्चीवर बसायचं. घड्याळ नाही कोणाकडे पण आणि आणून झालं पाहिजे. हा फिरायला आउट झालेले. ते समोरची खुर्ची काढा नाही करा. उठा
झाली पाहिजे. अटका, झटका, लटका. हे अवघड आहे. उलटून बसायचं अवघड आहे. त्यामुळे मी सांगितली ती ऍक्शन करा. एवढं करा. एक ठुमका द्या. एवढं करू शकता ठुमका. हां, ओके. मटका, अटका, झटका, लटका. हल्ला नाही तर मी भाग करणार. कंबर हल्ली नाही की मी आउट करणार. झटका, लटका, मटका, अटका, झटका, लटका, मटका, झटका, झटका, मटका, लटका, लटका, झटका. चला सुचलं की सध्या इकडं. मटका, अटका, झटका, लटका, मटका, अटका, झटका, लटका, लटका, मटका, झटका. आउट तुम्ही. चला ताई विनर ठरलेले. मामाचा अर्ज